नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज 20 जून स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांचा जयंती. मित्रहो, जन्मगावाकडून मृत्यूगावाकडचा प्रवास करत असताना काही माणसं इतरांना संपत मोठी होतात, काही माणसं स्वतःच संपतात. याला अपवाद गणपतरावजी मोरगे, जे इतरांना मोठं करत करत ते मोठं झाले. अहमपणा नाही, गर्व नाही, जेवढी धार्मिकता तेवढीच विनम्रता, तेवढीच शिस्त, कामाची गुणवत्ता आणि अशा प्रकारे साधे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ज्यांनी काही काळ ट्रेसर म्हणून काम केलं, पण कामाचा गुरु म्हटल्यासारखं त्यांनी आपल्या स्वभावातून कामाच्या गुणवत्तेच्या जोरावर गुणवत्तेची कामं केली. लातूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, त्यांनी वेगवेगळे जलसिंचनाचे मोठे मोठे KTवेअर केले. नांदेडचा घाट म्हणजे उभा केला. त्याचबरोबर गुरुता गद्दीच्या काळात त्यांनी कामं केले. लातूर शहरात त्यांनी राष्ट्रीय योजनेअंतर्गत 2 वेळा जवळजवळ 108 कोटीचे रस्ते, गटारी, वेगवेगळे कामं त्यांनी केले. त्याचबरोबर नांदेडमध्ये असतील, लातूरमध्ये असतील, मोठे KTवेअर असतील, साठवण तलाव असतील, आणि विकासात राजकारण न येऊ देता आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे, कामाची गुणवत्ता सांभाळली पाहिजे. आणि त्याचबरोबर सर्वात श्रेष्ठ दान हे अन्नदान म्हणत असताना गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना सातत्यानं मदत करण्याची, सहकार्य करण्याची त्यांची भूमिका. लातूरचं या ठिकाणचं साईबाबा मंदिर असेल, काशी जगद्गुरूंनी उभा केलेलं काशी विश्वेश्वरय्या मंदिर असेल, अनेक गावातील भंडारे असतील, सप्ताह असतील, आणि त्याचबरोबर आपल्याकडचे इंजिनियर, अकाउंटंट, ड्रायव्हर, किन्नर हे म्हणजे एक कुटुंब आहे. अशा प्रकारच्या भूमिकेतून जगणारे स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन देत असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक आपली विनम्रतेतून, चिकाटीतून, जिद्दीतून, आत्मविश्वासातून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी ते केलं. त्याचबरोबर एका बाजूला वीज टंचाईचा गंभीर प्रश्न असताना त्यांनी पानचिंचोली आणि बिदर या भागामध्ये सौर ऊर्जेचे प्रकल्प सर्वात अगोदर उभं करण्याचं काम केलं. तोंडात साखर, डोक्यावर बर्फाची लादी आणि साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना, याप्रमाणे सगळ्यांना मदत करायची. एक आठवण तर एवढी हृदयस्पर्शी आहे. त्यांचे एक मित्र सिरियस होते आणि मी ऑफिसमध्ये बसलो असताना मला फोन आला, शेठजी खाली या, आपल्याला विमानतळावर जायचं आहे. आणि मग गाडीत बसल्यानंतर मी म्हटलं, साहेब आपण चाललो, पेशंटचं कसं आहे? ते म्हणले, माझा तो मित्र आहे, 50% जगण्याचे चान्सेस आहेत, पण आता स्वतः डॉक्टरचं बिल मुंबईचं भरून त्या विमानाचं मदत करून, आणि कुणाचं लग्न असेल, कुणाचं घर बांधणी असेल, कुठं एखाद्या मंदिराचा सप्ताह असेल,
मग काशी जगद्गुरू असतील, केदार जगद्गुरू असतील, अहमदपूरचे महाराज असतील, असंच गैनीनाथ महाराज असतील, अशा सगळ्यांना सेवा करणं. आणि मला आठवतंय की स्वर्गीय गणपतरावजी मोरगे यांनी मसले चौधरी म्हणजे अनुराधाताई, सोमनाथ भक्त अनुराधाताई माऊली यांच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलीपरावजींना त्यांना काशी जगद्गुरूंना आणण्याची जबाबदारी दिली होती. विनम्रता काय असते, प्रेम काय असतं, जिव्हाळा काय असतो, आणि या हातानं दिलेली मदत त्या हाताला करता कामा नये, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव. ते जेवढे अशोकराव चव्हाण यांच्या जवळचे होते तेवढेच ते विलासरावजी देशमुख, दिलीपरावजी देशमुख, अमित देशमुख यांच्या जवळचे, तेवढेच शिवराज पाटील चाकूरकरांच्या जवळचे, तेवढेच नांदेड हिंगोली जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षाचे खासदार आमदार यांच्या जवळचे. पण त्याचबरोबर गोरगरिबांना मदत करणं. मला आठवतंय त्यांना कृषी भूषण हा सुद्धा पुरस्कार मिळाला. त्यांची केळीची शेती असेल, त्यांचं शेती असेल, शेतीमध्ये सिंचनाची व्यवस्था करणं असेल, अशा प्रकारचं दीपस्तंभासारखं काय अनेकाला उभा करण्याचं काम, अनेकांचे जीवन घडवण्याचं काम, आणि कॉन्ट्रॅक्टरशिप करत असताना राष्ट्र निर्मिती झाली पाहिजे, विकासात्मक दृष्टिकोन पाहिजे, सकारात्मक भूमिका पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी मोठे मोठे धरणाचे, मोठ्या मोठ्या बंधाऱ्याचे, वेगवेगळ्या इमारतीचे अशी कामं त्यांनी केली. त्याचबरोबर एक बोगदा, कॅनालचा बोगदा होता, तो सुद्धा उभा करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचे मित्र 18 पगड लक्ष्मणराव मोरे असतील, ओमप्रकाशजी पोकर्णा असतील, नंतर दिलीप माने असतील, उत्तमराव जाधव असतील, त्याचबरोबर गोविंदराव माखणे, त्याचबरोबर विठ्ठलराव माखणे, एकलारे, असे एक दोन नाही, अनेक जाती धर्माचे त्यांचे बुद्धवंत असतील, असे अनेक जाती धर्माचे लोक. आणि सकारात्मक, आजकाल दिवसेंदिवस कुणाला तरी टोपी घालायचं, कुणाला तरी बुडवायचं, अशा प्रकारची भूमिका असताना त्यांनी मात्र सातत्यानं सकारात्मक दृष्टिकोनातून एक विकासात्मक भूमिका घेत असताना कामाची गुणवत्ता राहिली पाहिजे, विकासाचा वेग वाढला पाहिजे. आपण पैसा घेतो तर गुणवत्तेची कामं झाली पाहिजेत. आणि अशा प्रकारचं शारदा कन्स्ट्रक्शन या नावाने त्यांनी लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा नाही तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात एक आगळं आणि वेगळं काम त्यांनी निर्माण केलं. त्यांचे सुपुत्र सुमित मोरगे यांनी त्यांची जी समाधी बांधलेली आहे ती समाधी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आर्किटेक्चर यांना आणून ती केलेली आहे. आणि त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला वेगवेगळे सत्संगाचे कार्यक्रम, पूजा, होम, हवन होतं. परमपूज्य रमेशभाई ओझा यांच्या 3 कथा, एक नांदेडला झाली, दुसरी श्रीशैलमला झाली, तिसरी आपल्या भीमाशंकरला झाली. तात्पर्य त्यांचे जो विचार आहे, त्यांची जी दिशा आहे, त्यांनी जो मार्ग दाखवला, सकारात्मक अध्यात्म विज्ञानाची सांगड घालून कठीणातलं कठीण काम, आपल्याला प्रॉफिट होतंय का लॉस होतंय याही पेक्षा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून सातत्यानं सगळ्यांना साथ करायची, सगळ्यांना मदत करायची, अशा प्रकारचे त्यांची भूमिका आज त्यांची आम्हाला वारंवार आठवण होते. मलाच नाही, हजारो हजार लोकांना त्यांची आठवण होते. कारण त्यांचं काम, त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं खरी क्रेशर असेल किंवा त्यांचं सौर ऊर्जेचं असेल किंवा हॉट मिक्स प्लांट असतील, या सगळीकडं. आणि आज बाप से बेटा सवयी म्हटल्यासारखं सुमितजी मोरगे सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वेगवेगळ्या प्रकारची गुणवत्तेची कामं करत आहेत. आणि दरवर्षी ते सुद्धा
पंढरीची वारी गेली 5 वर्षापासून करतात. त्यांच्या मिसेस वंदना देवी हे सुद्धा सत्संग आणि त्याचबरोबर सकारात्मकतेतनं काम करणारं हे कुटुंब आज त्यांना मराठवाडा नेता परिवार, मराठवाडा नेता मीडिया हाऊस, मराठवाडा नेता चॅनलच्या वतीनं अत्यंत विनम्रतापूर्वक आदरांजली. निश्चित ते अकाली त्यांचं निधन झालं, पण ते जरी गेले असले तरी त्यांचं काम बोलतंय. त्यांनी केलेली मदत, त्यांनी उभा केलेली घरं, गोरगरीब कष्टकरी 18 पगड जातीच्या लोकांना त्यांनी केलेलं सहकार्य, त्यामुळंच अनेकांचे जीवन फुलले आहेत. त्यामुळं त्यांनी अनेक ड्रायव्हर असतील, अनेक पीस वर्कर असतील, वेगवेगळी कामं असतील, आणि गणपतराव मोरगेंना काम म्हणजे गुणवत्तेचं काम अशी एक प्रतिमा निर्माण केली. एवढंच नाही, मला आठवतंय त्यांचे भाऊ एक शिक्षक होते. मला म्हणले एक संस्था आपल्या भावाला मिळते का बघा कुठून. त्याचबरोबर शंकररावजी मोरगे हेही त्यांचे बंधू, चौथे एक भाऊ. म्हणजे अशा प्रकारचं चाकूर जवळ त्यांचं गाव, पण त्यांनी जे निर्माण केलं, त्यांनी जे विश्व उभा केलं, एक दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे, प्रेरणा देणारा आहे. एक तुतारी द्याम जाणूनी ती फुंकीन मी स्वप्राणाने म्हटल्यासारखं त्यांनी एक विकासाची, प्रगतीची, मानवतेची, समतेची, बंधुत्वाची दिशा दाखवण्याचं काम केलं. त्यांना जयंतीनिमित्त मराठवाडा नेत्याच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण अभिवादन करत असताना, नांदेड जिल्ह्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये जर पाहिलं की समाधी जी आहे ती अत्यंत रोल मॉडेल, मराठवाड्यात कोणाचीही तेवढी चांगली समाधी, भव्य दिव्य अशा प्रकारची देखील समाधी नाही, अशा प्रकारची समाधीही त्यांची उभा केलेली आहे. आणि हजार कुटुंबाला, हजार लोकांना त्यांचं सातत्यानं आठवण येते, स्मरण होतं. त्यांच्या कामाची आठवण चिरस्मरणीय राहो हाच विचार, समतेचा, बंधुत्वाचा, मानवतेचा, एकमेका सहाय्य करू. दान से धन की शुद्धि होती है, मंत्र से मन की शुद्धि होती है, जात पर न पात पर, मानवता की बात पर. अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं श्री गणेशाचं नाव असलेल्या गणपतरावजी मोरगे यांना मराठवाडा नेता परिवाराच्या वतीनं अंतःकरणपूर्वक आदरांजली. ओम शांती शांती शांती. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.